आज मी रात्री स्वयंपाकाला काय बनवू हा विचार करूच राहिली होती, तर कारभारीचा फोन आला. मला म्हणते, माझ्यासाठी स्वयंपाक नको बनवू, मी बाहेर जेवणार आहे. मी म्हटलं, माय बाई तुम्ही मस्त बाहेर जेवसान, आम्ही काही नुसतं काही घरचंच खायचं काय. म्हटलं हे तर मी होऊ नाही देईन. म्हटलं तर अंडा राईस बनवतो म्हटलं हॉटेलपेक्षा मस्त. मग काय 2 कांदे घेतले, 1 टमाटर घेतलं, 2 मिरच्या घेतल्या, मस्त कच्चं कच्चं कापून घेतलं सर्व. थोडंसं लसूण घेतला, आलं घेतलं, ते मस्त खलबत्त्यात कांडून घेतलं, जिरं गिरं टाकून. आणि सर्व तयार झालं. भात इकडं मी शिजून घेतलाच होता पहिले. मग काय कुकरात झाकण ठेवून तो थोडासा थंड व्हायला ठेवला. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात मी मस्त तेल बिल टाकलं, 2 बुटले टाकलं, जास्त नाही टाकायचं, लेकरं खातात, सर्दी खोकला होतात. मग काय त्यात खडा मसाला टाकला असला तर टाकायचा, मस्त लय भारी टेस्ट येते. मग त्यात कांदा टाकला आणि मिरची टाकली कापलेली. मग काय त्याच्यात मी थोडंसं ते अद्रक लसणाचा पेस्ट टाकला खलबत्त्यात काढलेला, मीठ टाकायचं, हळद टाकायची, चटणी टाकायची, लाल तिखट, बिर्याणी मसाला असेल तर टाकून द्यायचा, नसले तर भारीच लागते. मस्त फिरून घ्यायचं. हे सगळं टाकलं का अंड्याची चटणी टाकून द्यायची. आपण अंड्याची चटणी कशी बनवतो बस तसंच करून घ्यायचं. मस्त फिरून घ्यायचं, झाकून ठेवायचं थोडंसं. थोडासा संबार असेल तर टाकून द्यायचा, नसला ते चालते. कुकरमध्ये शिजवलेला भात त्याच्यामध्ये टाकून द्यायचा कढईमध्ये आणि मग चांगलं फिरून घ्यायचं. कसुरी मेथी असेल तरच टाकायची, नसली तर काही टेन्शन नाही घ्यायचं, तरी ते मस्तच लागते. आणि बस ते झाकून ठेवायचं मस्त. मापाशी होती बा म्हणून मी टाकून दिली, नाही तर मी टाकली नसती. आणि बस. पण लागते लय मस्त हॉटेलसारखं. पण सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही, मग मनसान सांगितलं नाही बा.